नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. अक्षय तृतीया आहे 30 एप्रिलला. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील पूजा ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केली पाहिजे. त्याचबरोबर काही उपाय आहेत जे आपण केल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर कोणते ते उपाय आहेत? सगळ्यात पहिला उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा याला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी आपल्याकडून आवर्जून दान झालं पाहिजे. काही ना काहीतरी तुम्ही दान करू शकता. त्यामध्ये धान्य आलं, वस्त्र आलं, पैसे, जे तुम्हाला काही यथाशक्ती तुम्हाला देता येईल तेवढं तुम्ही गरीब व्यक्तीला दान करा. दुसरा उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे आणि आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. हे देखील खूप शुभ मानलं जातं. सकाळी उठल्यावर आपण गंगाजलने आंघोळ करायची आहे. तिसरा उपाय आहे अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे. अशा परिस्थितीत आपण वाहन, घर खरेदी करू शकतो. आणखीन इतर कुठल्या गोष्टी आपण खरेदी करू शकतो. याशिवाय दागिने देखील खरेदी करू शकतो. चौथा उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते. व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याची फळं मिळते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका. तर जे काही तुम्ही करणार आहात तर तेच तुम्हाला ह्या दिवशी दुपटीने मिळतं. तर चुकीचं काही तुम्ही या दिवशी करू नका आणि कुणाचं नुकसान होईल या पद्धतीने पण तुम्ही वागू नका. तर पाचवा आहे अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले गेले आहे. असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरलेले राहतात. तसेच घरामध्ये सुख आणि समृद्धी टिकून राहते. तर या दिवशी तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही सोने देखील या दिवशी खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी भगवान विष्णूंची देखील माता लक्ष्मीबरोबर पूजा केली पाहिजे. भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होऊन जीवनातील सर्व संकटे दूर होतात. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर केली तर तुमच्या लवकरात लवकर इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील जी काही संकटे आहेत तर ती संकटे दूर होतात. भगवान विष्णूंच्या लक्ष्मीची पूजा तर तुम्हाला करायचीच आहे. या दिवशी भगवान विष्णूंना तुम्हाला शीघ्र प्रसन्न करायचं असेल, त्यांच्या पूजेचं पुण्य तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल तर काही तुळशीची पाने देखील तुम्ही प्रसादामध्ये ठेवा आणि भगवान विष्णूंच्या चरणी देखील तुम्ही तुळशीची पाने ठेवा. ह्या उपायाने काय होतं? भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. आठवा उपाय आहे श्रीयंत्र. हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणे देखील खूप शुभ मानले गेले आहे. श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. अक्षय तृतीयेला संध्याकाळी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावर, किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही करू शकता. आणि ही सेवा आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेला झालीच पाहिजे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे आवर्जून तुम्ही त्या दिवशी केलं पाहिजे. अक्षय तृतीयेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या सुटतील. नववा आहे अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्न सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान देखील करू नये. आपल्याकडून कुणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी तुम्ही या दिवशी घेतली पाहिजे. पुढचा उपाय आहे आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे की माता लक्ष्मीचा भाऊ हा शंख आहे. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही शंख खरेदी करून घरी आणला तर घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घराबाहेर निघून जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही शंख देखील खरेदी करू शकता. शंख घरामध्ये तुम्ही स्थापन करा. ज्यांना घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाटते त्यांनी घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख स्थापन करू शकता. तसेच गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दारावर लावल्याने घरात धन संबंधी समस्या सुटतात. अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. या दिवशी तुम्ही मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती देखील स्थापन करू शकता. याने देखील घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. या दिवशी तुम्ही दारात तुळस देखील लावू शकता. दारात तुळस लावल्याने देखील घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि जिथे तुळस आहे नियमितपणे तुळसला पाणी दिल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तर हे काही साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे जे अक्षय तृतीयेला तुम्ही करू शकता
आणि या उपायाने घरामध्ये धनधान्याची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही, कारण की अक्षय तृतीयेला आपण जे काही करतो ते अक्षय रूपी आपल्यासोबत कायम राहतं। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।